आणि यानंतर पाहूयात कोरोना संदर्भातील राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्या पण थोडक्यात। राज्यात 24 तासांमध्ये कोरोनाचे नवे 583 रुग्ण आढळले तर मागील 24 तासांमध्ये कोरोनाची लागण होऊन 27 जणांचा मृत्यू झालाय। राज्यातील रुग्णांची संख्या 10,498 झाली आहे। राज्यात प्लाझ्मा थेरपीचा वापर केलेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू झालेला असून मुंबईमध्ये लीलावती रुग्णालयात या रुग्णावर उपचार सुरू होते। या रुग्णाच्या संपूर्ण शरीरामध्ये कोरोनाचा फैलाव झालेला होता आणि त्याची 26 एप्रिलला प्लाझ्मा थेरपी देखील करण्यात आलेली होती। 2 दिवसांपर्यंत प्लाझ्मा थेरपीचा परिणाम दिसला, मात्र फुफ्फुसांमध्ये व्हायरस गेल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला। बुलढाण्यामधून कोरोनाबाबत एक धक्कादायक बातमी येते। दिल्लीमधल्या मरकजमधील कार्यक्रमातून आलेल्या 75 वर्षीय तबलिगी जमातीतल्या एका संशयित रुग्णाची कोरोना चाचणी करण्यात आली आणि धक्कादायक बाब म्हणजे त्या संशयिताच्या एकाच स्वॅबचे 2 वेगवेगळे अहवाल समोर आले। पहिली चाचणी ही निगेटिव्ह आली आणि त्यानंतरची दुसरी चाचणी करण्यात आली ती पॉझिटिव्ह आली, त्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे। तर काल दिवसभरामध्ये पुणे शहरामध्ये 86 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे। पुणे शहरातील एकूण रुग्णांची संख्या 1518 इतकी झाली आणि जिल्ह्यामध्ये 1700 रुग्ण आहेत। शहरात कोरोनाच्या बळींची संख्या 85 झालेली असून पुण्यात 20 मार्चपासून रुग्णसंख्या दुप्पट होण्यासाठी सरासरी 5 ते 8 दिवसांचा कालावधी लागतोय। पुण्यात काल कोरोनाबाधित 4 रुग्णांचा मृत्यू झालाय। मालेगावमध्ये तब्बल 40 पोलिसांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे आणि हे सगळे पोलीस अधिकारी कंटेन झोनमध्ये ड्युटीवर असल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे मालेगाव हे महाराष्ट्रातलं चिंताजनक केंद्र म्हणून समोर येते आणि गेल्या काही दिवसात पोलीस विभागामध्ये कोरोनाची लागण झालेल्यांचा हा सगळ्यात मोठा आकडा आहे। 3 मे नंतर पुणे शहराच्या काही भागामध्ये लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्याचा विचार सुरू आहे। मिनी क्लस्टर करून शहरात बाधित नसलेल्या भागातले व्यवहार सुरू करण्याचा विचार सुरू असून पालकमंत्री अजित पवार, पुण्याचे मनपा आयुक्त शेखर गायकवाड आणि अन्य अधिकाऱ्यांची याबद्दल बैठक सुरू झाली। तर बारामती कोरोनामुक्त असून कोरोनाचा एकही रुग्ण बारामतीमध्ये नाहीये। कोरोनाचे 6 रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज मिळालेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राबवलेल्या बारामती पॅटर्नला यश आलेलं आहे आणि बारामती आता रेड झोनमधून ऑरेंज झोनमध्ये गेला, त्यामुळे अजित पवारांनी बारामती आणि प्रशासनाचं आणि नागरिकांचं कौतुक केलं। तर ठाणे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळताना अजूनही दिसत नाहीये। ठाणे महानगरपालिकेसमोर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवले जात आहेत। लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी ठाणे मनपानं अनेक छोटे छोटे भाजी मार्केट तयार केलेत आणि प्रत्येक भाजी विक्रेत्यासमोर 1 मीटर अंतराचं मार्किंग करण्यात आलंय। मात्र ठाणेकरांनी हे सगळे नियम पायदळी तुडवत भाजी खरेदी केली आहे। अमरावतीमधल्या बडनेरा इथं पालिकेच्या पथकावर जमावानं हल्ला केल्याची घटना घडली। अमरावती शहराला चौफेर कोरोनानं विळखा घातलाय। तरी देखील हातगाड्या आणि छोटे मोठे व्यावसायिक आपले दुकान मांडत आहेत आणि त्यामुळे अतिक्रमण पथक बडनेरा येथील आठवडी बाजार इथं कारवाईसाठी गेलेले असताना जमावानं मनपाच्या पथकावर हल्ला केलाय। अमरावतीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होतीये। ढासळत्या स्थितीवर भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य मंत्र्यांविरोधात उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। न्यायालयानं राज्य सरकारसह जिल्हा प्रशासन, एम्स आणि ICMRला नोटीस बजावली आणि या नोटीसींना 5 मेला उत्तर द्यावं लागणार आहे। नांदेडमध्ये कोरोनाचं प्रमाण वाढतंय। नांदेडमध्ये कोरोनाचे आणखी 3 रुग्ण आढळलेले आहेत। आतापर्यंत नांदेडमध्ये कोरोनाचे एकूण 6 रुग्ण आहेत, त्यापैकी 2घांचा मृत्यू झालाय। तर धुळे शहरामध्ये देखील कोरोनाचा आणखी 1 रुग्ण आढळलेला आहे। हा रुग्ण धुळे शहरातील दाट वस्तीतील रहिवासी असून जिल्ह्यात एकाच दिवसात 3 रुग्ण वाढलेत आणि त्यामुळे धुळे शहरामधील 2 शिंदखेडा तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे। तर जिल्ह्यात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 28 झाली आहे। राजस्थानमधील कोटा येथे अडकून पडलेले विद्यार्थी आता महाराष्ट्राकडे येण्यासाठी निघालेले आहेत। या विद्यार्थ्यांना 72 एसटी बसेसमधून आणलं जात आहे। तर हे विद्यार्थी महाराष्ट्र दिनी आपल्या स्वगृही परतत असल्यानं विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झालाय। तर प्रजापिता ब्रह्मकुमारी राजस्थान येथे आध्यात्मिक कार्यक्रमासाठी गेलेले असताना महाराष्ट्रातील जवळपास 1600 साधक लॉकडाऊनमुळे राजस्थानमध्ये अडकलेले होते। या नागरिकांना कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नानंतर महाराष्ट्रात परत आणण्यामध्ये महाराष्ट्र सरकारला यश आलंय। कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी बदनापूरच्या तहसीलदार छाया पवार यांना तत्काळ निलंबित करण्यात आले। जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी या संदर्भातील आदेश जारी केल्यानं अधिकारी वर्तुळात एकच खळबळ माजली आहे। छाया पवार यांनी सासूचं निधन झाल्याचं कारण देत 30 मे पर्यंत सुट्टीसाठी अर्ज केलेला होता, परंतु कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सुट्टी देणं शक्य नसल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी तो अर्ज नामंजूर केला आणि छाया पवार मुख्यालयात न राहता रेड झोनमध्ये असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातून अपडाऊन करत होत्या।
महाड तालुक्यामधील बिरवाडी येथील परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आणि हा परिसर पुढील 28 दिवस हे क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। या परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास किंवा अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे। हिंगोलीमध्ये एसआरपी हिंगोलीच्या 25 जवानांचे आज सकाळी नव्याने अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत आणि यातील 20 जवान हे क्वारंटाईन सेंटरमध्ये भरती आहेत तर 5 जवान आयसोलेशन वॉर्डमध्ये असून या सगळ्या जवानांचे अहवाल पूर्वी निगेटिव्ह आलेले होते आणि एकूण आरपीएफच्या 41 जवानांना आतापर्यंत कोविड-19ची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय। केंद्र सरकारकडून कोरोनाबाबत नवीन यादी आलेली आहे। देशभरामध्ये 130 जिल्ह्यांना रेड झोन घोषित केलं। केंद्र सरकारकडून झोनबाबत नवीन यादी जाहीर झाली आहे। त्यामध्ये महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांचा रेड झोनचा समावेश आहे। तर देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू आहे। मात्र हा लॉकडाऊन असाच कायम सुरू राहिल्यास कोरोनापेक्षा उपासमारीमुळे जास्त बळी जातील अशी भीती इन्फोसिसचे संस्थापक एन.आर. नारायण मूर्ती यांनी व्यक्त केली आहे। देशात गेल्या 24 तासांमध्ये 1823 कोरोना रुग्णांची भर पडली आणि त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा आता हा 33,610 वर जाऊन पोहोचला। आणखी 67 जणांचा मृत्यू झाला। मृतांची संख्या 1075 वर पोहोचली आहे। 9 राज्यात कोरोना रुग्णांच्या दुपटीचा वेग मंदावला। 20 दिवसांनी कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होत असून आसाम, तेलंगणा, छत्तीसगड, हिमाचलमध्ये दुपटीचा दर 45 दिवसांवर आहे। देशात कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर लॉकडाऊन लागू केल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्याच्या उद्देशानं आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 बैठका घेतल्या। परराष्ट्रातील गुंतवणूक वाढवण्यासाठी, कोळसा आणि खाणींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि संरक्षण क्षेत्रात मेक इन इंडियासाठी पंतप्रधानांनी या 3 मोठ्या बैठका घेतल्या। कोरोना व्हायरसचा भारतातल्या पहिल्या मानवी अवकाश मोहिमेला फटका बसला। इंडियामध्ये इंडियन एअरफोर्सच्या 4 फायटर पायलटचं प्रशिक्षण थांबलेलं आहे। तर या पायलटची भारताच्या पहिल्या मानवी अवकाश मोहिमेसाठी निवड झालेली होती। रशियामध्ये त्यांचं अंतराळवीर बनण्याचं प्रशिक्षण सुरू होतं। कोरोना व्हायरस विरोधातील लढ्यासाठी केंद्र सरकारनं लॉन्च केलेल्या आरोग्य सेतू ॲपशी साम्य असलेल्या फेक आरोग्य सेतू ॲपद्वारे पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणा कट रचत असल्याचा संशय आहे। पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा भारतीय जवानांचे फोन हॅक करण्याचा कट रचत असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट होण्याची टक्केवारी अमेरिका, इटली, स्पेन आणि ब्रिटन या विकसित देशांसह इतर देशांच्या तुलनेत भारतात कमी आहे। तर भारतात 500 रुग्णसंख्येवरून 1000 होण्यास 5 दिवसांचा कालावधी लागला आणि 4000 रुग्ण होण्यासाठी 3 दिवस लागलेत। मात्र त्यांच्या दुप्पट म्हणजे 8000 कोरोनाबाधित होण्यासाठी 8 दिवसांचा कालावधी लागलेला होता। नांदेडमध्ये अडकून पडलेले पंजाबमधील भाविक पुन्हा गावी परतलेत। मात्र त्यापैकी 76 जणांना कोरोना पॉझिटिव्ह निघालेला असून 307 भाविकांची चाचणी करण्यात आली आहे। त्यापैकी 76 जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानं आता चिंता अधिक वाढली आहे। आधीच पंजाबमध्ये कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा ही मोठी चिंता बनली आहे। काल दिवसभरामध्ये आपण जर पाहिलं तर 86,000 कोरोना संक्रमित वाढल्याने एकूण बाधितांची संख्या 33,04,000 वर पोहोचली आणि गेल्या 24 तासांमध्ये आणखी 5,800 जणांचा मृत्यू झाल्यानं जगभरातल्या कोरोना बळींची संख्या 2,33,800 वर झाली आणि अमेरिका, रशिया, ब्रिटनमध्ये संक्रमण वेगानं वाढतंय। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनबाबत पुन्हा एकदा खळबळजनक दावा केलाय। कोरोनाचा विषाणू चीनच्या प्रयोगशाळेतच बनल्याचा दावा त्यांनी केलाय आणि याबद्दल आमच्याकडे पुरावे आहेत, त्यामुळेच आम्ही हे बोलू शकतो असंही ट्रम्प म्हणाले। तसंच चीनवर निर्बंध घालण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय। अमेरिकेमध्ये काल आणखी 30,000 संक्रमितांची भर पडली आहे। एकूण संक्रमितांचा आकडा हा 10,95,000हून अधिक वर पोहोचला। तर गेल्या 24 तासांमध्ये 22 जणांचा मृत्यू झालाय आणि एकूण मृतांची संख्या 64,000च्या आसपास पोहोचली आहे। तर अमेरिकेमधील किमान 35 राज्यांनी साथरोगाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊन टप्प्याटप्प्यानं हटवण्याचं नियोजन जाहीर केलंय। लॉकडाऊन जाहीर केल्यापासून देशातील सुमारे 95% म्हणजेच 33 कोटी नागरिक घरातून विनाकारण बाहेर पडू शकत नाहीयेत। कोरोनाबाधित व्यक्तींच्या शोधासाठी आता श्वानांची मदत घेण्यात येणार आहे। अमेरिकेमध्ये याचं प्रशिक्षण देण्यात येत असून 8 लॅब्राडोर रिट्रीव्हर प्रजातीच्या श्वानांना कोरोनाबाधित ओळखण्याचं प्रशिक्षण देण्यात येत आहे। तर या संदर्भातली माहिती अमेरिकेकडून आली आणि या घडामोडीनंतर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेकनंतर आपण लगेचच परततोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत। पाहुयात राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी पण थोडक्यात।
आज महाराष्ट्र राज्याचा 60वा वर्धापन दिन आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन केलं. तर पुण्यात उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळत साधेपणानं हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. आज 1 मे महाराष्ट्र दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मात्र यंदाचं कोरोनाचं सावट लक्षात घेता साध्यापणानं महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आलाय. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये यंदा महाराष्ट्र दिन साजरा केलाय. तर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वजारोहण करत महाराष्ट्र दिनी मानवंदना स्वीकारली. नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलेले असून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं या कार्यक्रमासाठी फक्त 5 जणांनाच परवानगी देण्यात आली होती. यंदा कोरोनामुळे अत्यंत साध्या पद्धतीनं महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आलाय. तर बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य ध्वजारोहण संपन्न झालं. यावेळी बीड पोलीस दलातील पदक विजेत्या 3 पोलीस कर्मचाऱ्यांना पदक प्रदान करण्यात आलेलं आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत खबरदारीचा उपाय म्हणून ध्वजारोहण कार्यक्रमास इतरांना परवानगी देण्यात आलेली नव्हती. महाराष्ट्र दिन हा उस्मानाबादमध्ये अगदी साध्या पद्धतीनं पार पडलेला असून राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करत हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यात आले. तर मास्कसह सोशल डिस्टन्सिंगचं पालन यावेळेस करण्यात आलं. मालेगावच्या खड्डाजेन भागामध्ये काल रात्री 3 ते 4 कापड आणि सूत कारखान्यांना भीषण आग लागलेली होती. या कारखान्यांमध्ये कापडासह इतर साहित्य जळून खाक झाले. सुरुवातीला एका कारखान्याला लागलेल्या आगीच्या कचाट्यात इतर कारखाने देखील सापडले आणि तब्बल 5 तास अथक प्रयत्न करत आग आटोक्यात आणली आणि आगीमध्ये कारखाने, कापड, मशीन्स इतर सगळं साहित्य जळून खाक झाले. आणि या सगळ्या घडामोडीनंतर बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली. आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.